आज ना मुलांच्या टिफिनसाठी मी मस्त असा चना मसाला बनवत होती। तर त्यासाठी बघा मी रात्रीच हरभरे हे पाण्यात भिजत घातले होते। सकाळी स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये टाकले। गरजेनुसार पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं, कारण की आपण नंतर सुद्धा भाजीमध्ये मीठ टाकणार आहोत, म्हणून अळणी लागायला नको हरभरे, म्हणून मी थोडंसं मीठ टाकलं। आता याच्या 2 ते 3 शिट्ट्या छान अशा घेऊन घेते। आता शिट्टी झाल्यावर बघा मी गॅसवर कढई ठेवली तापत आणि तोपर्यंत मी बघून घेते आता की हरभरे शिजले का नाही शिजले। आणि सकाळी ना माझ्यासारखं सगळ्या आईंचं धावपळ राहत असेल, म्हणून रात्रीच नियोजन करून ठेवावं लागतं की मुलांच्या टिफिनसाठी आज आपण काय बनवणार आहोत। म्हणून मी पहिल्या दिवशीच नियोजन ठेवते की उद्या काय द्यायचं, कारण की मुलांच्या पसंतीचं पण असायला हवं, कारण की त्यांच्या आवडीचं नसलं ना तर ते टिफिन खात नाही आणि तसंच टिफिन रिटर्न आणतात। आणि माझ्या मुलांची तर सकाळी 9ला ते स्कूलला जातात आणि घरी 2ला घरी येतात, म्हणून मग घरून ते चहा वगैरे अजिबात घेत नाही। म्हणून त्यांना पोटभर जेवायला टिफिन द्यावा लागतो मला, कारण की त्यांच्या आवडीचं राहिलं तरच ते टिफिन खाता, नाही तर मग तसंच रिटर्न घेऊन येतात आणि 2 वाजेपर्यंत मग मुलं तसेच उपाशी राहतात। म्हणून मग मी त्यांच्या आवडीचंच देण्याचा प्रयत्न करते। आता मी कढईमध्ये तेल घातलं। तेल मी कमी घातलं, कारण की टिफिनला द्यायचं असताना मग ते टिफिन बॅगमध्ये सांडून जातं तेल, म्हणून तेल हे थोडी कमीच घेतलं। तर आता मस्त बारीक चॉप केलेला कांदा या ठिकाणी वापरते मी। तुम्ही मिक्सरला लावून याची छान अशी पेस्टसुद्धा करू शकता, पण मला कशी सुक्की भाजी बनवायची होती ना, म्हणून मग मी एकदम बारीक चॉप केलेला कांदा टाकते। या ठिकाणी मी चॉपरने चॉप केला होता, कारण की एवढं हाताने बारीक करायला खूप जास्त वेळ लागतो। आता तेलामध्ये जिरं घातलं, मग मी कांदा परतून घेतला छान असा। एक हिरवी मिरची होती, तिला मधून कट करून अर्धीच टाकली, कारण की मुलं खातात म्हणून तिखट नको जास्त। थोडासा लसूण होता, तो ठेचून टाकला मी। तुम्ही या ठिकाणी लसूणची पेस्टसुद्धा वापरू शकतात, पण मग जर आपण असा अख्खा लसूण ठेचून टाकला ना तर त्याची चव खूप छान येते भाजीमध्ये। आता थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकली मी। मुलं खाणार असल्यामुळे याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी असं काही टाकत नाही मी, एकदम सिंपल बनवते। आता एक मोठा टोमॅटो होता, त्यालासुद्धा बारीक चॉप करून घेतलं चॉपरमध्ये, ते सुद्धा मी याच्यात ॲड करते। आणि आता टोमॅटोला छान असं परतून घ्यायचं। टोमॅटो थोडा अर्धवट शिजल्यावर याच्यात आपण आता मसाले ॲड करणार आहोत। तर कमी गॅसवरच हे सर्व प्रोसेस करायची आपल्याला। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा भरून मी लाल तिखट घेतलं आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा मी घरचं काळं मसाला घेतला आहे, काळं तिखट, आणि थोडासा चना मसाला टाकला आहे। या ठिकाणी एव्हरेस्टचा घेतला आहे मी। आणि छान आता सर्व मसाले परतून घ्यायचे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतत राहायचं। आता परतताना ना मी थोडंसं जे आपण हरभरे शिजवले होते ना त्याचंच पाणी टाकणार आहे, आणि मी तेच पाणी भाजीसाठी वापरते, कारण की ते शिजलेलं पाणी जर काळपट दिसत असणार ना पण तरी त्याच्यात हे हरभऱ्यांचा फ्लेवर उतरलेला असतो, म्हणून मी तेच यूज करत असते। आता छान याला परतून घेते, म्हणजे तेल सुटेपर्यंत याला परतत राहते। आता याच्यात चवीनुसार मीठ टाकते। मीठ हे बेतानेच टाकायचं, कारण की आपण हरभरे शिजवताना सुद्धा मीठ टाकलं होतं, म्हणून मी आता मीठ थोडंसं बेतानेच टाकते। आता मीठ टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घेते आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत। आता बघा या ठिकाणी बघू शकाल की तेल छान सुटले। आता जे हरभरे शिजवले होते ते याच्यात टाकून देते मी। ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि एकदम झटपट होते, फक्त रात्री आपल्याला हरभरे भिजत टाकायचं तेवढं टेन्शन आहे, तर बाकी प्रोसेस एकदम सोपी आहे। आणि अजिबात ग्रेव्ही वगैरे करायची गरज नाही आहे, कारण की मुलांच्या टिफिनसाठी आपण घट्टच भाज्या देत असतो, पातळ तर देत नाही ना, म्हणून मग ही एकदम सोपी झटपट होणारी भाजी आहे आणि मुलांनासुद्धा खूप आवडते। माझ्या मुलांना तर खूपच आवडते। मी याच्यासोबत ना पुरी बनवत असते त्यांना। तर एका साईडला आता माझी भाजी होते, तर दुसऱ्या साईडला मी आता पुरींचं पीठ या ठिकाणी भिजून घेते, म्हणजे मळून घेते। आणि पुरी एकदम प्लेन असतं, मी ओवा हळद वगैरे काही टाकत नाही। काही ठिकाणी ना ओवा हळद पण टाकले जाते आणि त्याच्यानुसार चव येते पुरीला छान। आम्हीसुद्धा कधी टाकतो, पण मी आता प्लेनच बनवते मुलांच्या टिफिनसाठी।
तर सकाळी ना आता थंडीमुळे लवकर उठायचा खूप कंटाळा येत असतो, तरीसुद्धा मुलांसाठी आपल्याला हे उठवावंच लागतं. आणि आमचं आहे ना पूर्वीपासूनच आम्ही लवकर उठवत असतो, कारण की मग माझे सासरे पण देवपूजा वगैरे करतात सकाळी लवकर उठल्यावर. म्हणून मग मी पण लवकर आवरून घेते. आणि मला ना बिना आंघोळीचं अजिबात स्वयंपाक करायला आवडत नाही, म्हणून सकाळी उठल्यावर आधी मी आंघोळ करते, मगच स्वयंपाकाला लागते. आणि या ठिकाणी मी आता मस्त मुलांसाठी पुरी बनवून घेते. आता एक साईडला माझं पुरी तळायचं काम पण चालू आहे, एका साईडला पुऱ्या लाटायचं सुद्धा काम चालू आहे. दोन्ही काम मी एकसाथ करते. आणि ही भाजी ना पुरीसोबत खूप भारी लागते खायला. आणि मुलांचं जर आवडीचं असलं ना तर ते खूप आवडीने खातात, म्हणून मग मी पुऱ्या आवर्जून बनवते या भाजीसोबत. तर एकाकडे मी लाटते, एकीकडे पुरीसुद्धा तळली जाते. आणि पहिली पुरी मस्त आपली टम्म फुगली, थोडी करपली ती, कारण की तेलाचं टेम्परेचर जास्त झालं होतं म्हणून. तर या ठिकाणी सर्व पुरी मी बनवून घेतली आणि आता मुलांचा टिफिन पॅक करते. तर या मुलांसाठी ना मी स्टीलचाच टिफिन यूज करते, कारण की प्लास्टिकचा टिफिन मला आवडत नाही. म्हणून छोटासा का असे ना पण स्टीलचा मी यूज करत असते. वरच्या झाकणमध्ये मी भाजी देत असते, म्हणजे वरची प्लेट आहे त्याच्यात, आणि खाली मी पोळी पुरी किंवा काही असलं दशमी वगैरे ते देत असते. तर वरचे मी प्लेटमध्ये सर्व भाजी टाकून घेते. आणि मुलांना एवढीच जाते, जास्त जरी टिफिन दिला ना तर मग ते रिटर्न घरी घेऊन येतात, म्हणून मग मी त्यांना जेवढं लागतं तेवढंच भरून देते टिफिनला. आणि खाली आता मी पुरी ठेवून देते. पुरी थोडी गार होऊ दिली मगच ठेवलं, नाहीतर मग घाम येतो टिफिनला आणि मग तसं मला देऊ वाटत नाही मुलांसाठी, म्हणून मग मी थोडंसं गार होऊ देते मगच टिफिन भरत असते. तर चला मग आता मुलं पण शाळेत निघाले आणि माझासुद्धा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा आपण भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.